सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत राहा GR महाराष्ट्र। नागाव बीच जवळ दिवसाढवळ्या बिबट्याचा हल्ला, 2 तरुण जखमी, पर्यटकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण। अलिबाग तालुक्यातील सुप्रसिद्ध नागाव बीचला लागून असलेल्या खालची आळी परिसरात रविवारी दुपारी 3:30 वाजता अचानक बिबट्या मानवी वस्तीत शिरला आणि त्याने 2 तरुणांवर हल्ला केला। यात बाळू सुतार वय 28 आणि अमित वर्तक वय 25 हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत। दोघांना तात्काळ अलिबाग येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की बिबट्या अगदी निर्धास्तपणे रस्त्यावरून चालत होता। अचानक तो दोघा तरुणांवर तुटून पडला। हल्ला झाल्यावर परिसरात एकच गोंधळ उडाला। स्थानिकांनी मोठ्या आवाजात ओरडा केल्याने बिबट्या जवळच्या झाडीत पळून गेला। नागाव हे महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय वीकेंड डेस्टिनेशन आहे। डिसेंबर-जानेवारीत इथे पर्यटकांची अतिशय गर्दी असते। या घटनेमुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अनेकांनी आपला मुक्काम आधीच गुंडाळण्याचे ठरवले आहे। बीचवर फिरायला येणाऱ्या पर्यटकांनी आता सूर्यास्तानंतर बाहेर पडणे बंद केले आहे। वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत। प्राथमिक तपासात हा बिबट्या जवळच्या डोंगरातून खाली आला असावा असा अंदाज आहे। गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याच्या पाऊलखुणा आणि मृत जनावरे आढळत होती, पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। या घटनेमुळे नागावसह संपूर्ण अलिबाग मुरुड पट्ट्यात बिबट्याच्या दहशतीची चर्चा रंगली आहे। पर्यटक आणि स्थानिक दोघेही रात्री बाहेर पडताना घाबरत आहेत। वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि एकटे फिरू नये असे आवाहन केले आहे। आणि 2 जणांना ऑलरेडी डॉक्टरकडे नेऊन पण आणलंय, कारण त्यांच्यावर अटॅक झालाय। पूर्ण नाक वगैरे फुटलंय, नखं लागली आहेत। ह्याच्या पण इथे थोडे 1-2 नखं लागली आहेत। इकडे लागले। तर खूप भीतीचं वातावरण आहे। फक्त फॉरेस्टवाल्यांनी लवकरात लवकर पकडून द्यावं ही विनंती आहे, कारण इथे हा शाळेत जाणाऱ्या मुलांचा मार्ग आहे आणि हा शाळेचा दिवस आहे। मेन नाक्याचा ठिकाण आहे, आजूबाजूला वाड्या आहेत, वडीलधारी मंडळी आहे। तर लवकरात लवकर फॉरेस्टवाल्यांनी त्याला पकडावा हीच विनंती।